मंडळी नमस्कार, न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आणि विशेष म्हणजे ही सगळी पक्षांतर सध्या सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्यांची होत आहेत। कारण भाजप सोबतच महायुतीचे अनेक नेते हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र महायुतीचं सध्याचं समीकरण पाहता भाजपकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर विधानसभा निवडणूक तर लढवायचे, आपल्या महत्त्वाकांक्षा तर पूर्ण करायच्या आहेत। त्यामुळे हेच नेते इतर पक्षात जात आपलं राजकीय आव्हान कायम ठेवण्याच्या तयारीत दिसताना आपण पाहतो आहोत। मंडळी, लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला कौल मिळाला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकमताचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊ शकतो असे अंदाज बांधत महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अलीकडचं आणि ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातले भाजपाचे महत्त्वाचे नेते समरजित सिंह घाटगे हे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत। ती चर्चा अशी आहे की ते महाविकास आघाडीतल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाटगे यांची चांगली ताकद आहे। त्यामुळे याच मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवत ते इथून लढू शकतात अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहेत। महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे हसन मुश्रीफ हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील। त्यामुळे भाजपकडून या जागेवर आपल्याला लढता येणार नाही हे लक्षात घेता घाटगे हे राष्ट्रवादीकडे वळत असल्याचं सांगण्यात येत आहे। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना 1,16,000 इतकी मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे असणारे उमेदवार त्यांना 55,000 मतं मिळाली होती। तर समरजित घाटगे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते, त्यावेळी त्यांना सुमारे 88,000 इतकी मतं मिळाली होती। जर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसारखा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिल्यास ते निवडून येतील असं त्यांचे समर्थक म्हणतात। 23 ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते भाजप सोडण्याचा किंवा नाही सोडण्याचा निर्णय घेणार आहेत। त्यांच्या निर्णयाचा भाजपला मोठा धक्का देखील बसणार आहे, कारण समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती नेत्यांमधले नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे हा फडणवीस यांच्यासाठीही मोठा धक्का म्हटला जाऊ शकतो। मंडळी, यानंतरचे नेते म्हणजे भाजपचे लातूर जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते सुधाकर भालेराव यांनी देखील अलीकडेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे। उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून ते 2दा विधानसभेवर निवडून देखील गेले। मात्र 2019 साली पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं आणि अनिल कांबळे यांना इथली उमेदवारी देण्यात आली होती। मात्र कांबळे हे राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडून पराभूत झाले। सध्या संजय बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत। त्यामुळे उदगीर विधानसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून बनसोडे हेच असतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही हाच विचार भालेराव यांनी करत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला। त्यामुळे उदगीर विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची चिन्ह आहेत। भालेराव हे बनसोडे यांना किती प्रमाणात टक्कर देऊ शकतात हे आपल्याला आगामी काळात लवकरच कळणार आहे। मंडळी, यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते म्हणजे इंदापूर विधानसभेचे माजी आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील लवकरच भाजप सोडतील अशा बातम्या मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहेत। कारण यंदाच्या विधानसभेला इंदापूर मतदारसंघातून लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे या मतदारसंघाचे विद्यमान असणारे आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे, अजित पवारांचा पक्ष महायुतीसोबत असल्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरणे हेच असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना इथून तिकीट मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात अशा चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यास इंदापूर विधानसभेची लढाई देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतात की फडणवीस यांचा सल्ला ऐकतात हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे यानंतर नगर जिल्ह्यातलेच महत्त्वाचे नेते म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे माजी आमदार तथा भाजप नेते लवकरच भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत असंही बोललं जात आहे। 2019 साली नगर जिल्ह्यातल्या राहुरी मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार होते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून ते पराभूत झाले। राहुरी मतदारसंघात तनपुरे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात येऊ शकतो ही शक्यता आहे। त्यामुळे कर्डिले यांना इथून संधी भाजपकडून मिळणार नाही याची जाणीव झाली असावी। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत भाजपचे बबनराव पाचपुते। भाजप यंदाच्या विधानसभेला पाचपुते यांच्या पत्नीला इथून तिकीट देऊ शकतं। त्यामुळे पाचपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तिकीट मिळवत कर्डिले हे मैदानात उतरण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येते आहे। मंडळी, यानंतर भाजपचे आणखी एक नेते म्हणजे माजी आमदार रमेश कुथे यांनी देखील भाजपला सोड चिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश अलीकडेच केलाय। त्यामुळे कुथे हे शिवसेनेकडून 2 वेळा विधानसभेवर निवडून देखील गेले होते। मात्र 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे।
पश्चिम महाराष्ट्रातले आणि नगर जिल्ह्यातलेच भाजपचे महत्त्वाचे नेते म्हणजे मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड हे देखील भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेऊ शकतात अशा पद्धतीच्याही चर्चा होत आहेत. पिचड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते होते. 2019च्या विधानसभेपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अकोले विधानसभा मतदारसंघातून वैभव पिचड हे भाजपचे उमेदवार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांच्याकडून ते पराभूत झाले. विद्यमान आमदार असणारे लहामटे सध्या अजित पवार यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून तेच असतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर वैभव पिचड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत इथून निवडणूक लढू शकतात असं आता बोललं जातंय. मंडळी, यानंतर देखील आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर भुसावळचे माजी आमदार आणि भाजप नेते संजय सावकारे यांच्या नावाची देखील आता मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि ती चर्चा अशीच आहे की ते देखील लवकरच भाजप सोडतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असंही बोललं जातंय. याशिवाय भाजपचे नेते आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार किसन कथोरे हे देखील लवकरच तुतारी हाती घेऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत आहेत. तर मंडळी, हे काही महत्त्वाचे भाजपचे नेते आहेत हे ज्यांनी यातल्या काहींनी ऑलरेडीच भाजपला रामराम ठोकला आहे आणि यातले काही नेते लवकरच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडू शकतात आणि महाविकास आघाडीतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तसंच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात असं बोललं जातंय. मंडळी, तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज टापू.